शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुम्हाला व तुमच्या परिवारजनांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दीपावली हा सण प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय प्राप्ती म्हणून हा सण ओळखला जातो. दीपावली साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी आता मी तुम्हाला काही सांगणार आहे. पहिली म्हणजे प्रभू श्री राम यांचे अयोध्येत आगमन. भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी 14 वर्ष वनवास पूर्ण करून कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी अयोध्येत परतले. प्रभू श्री राम परतल्याच्या आनंदात संपूर्ण लोकांनी राज्य पूर्ण दिव्यांनी सजवून टाकले. त्यापासूनच दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. दुसरी कथा म्हणजे श्रीकृष्णाने नरकासुराचा वध. भगवान श्रीकृष्णाने आपल्या पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा वध केला. नरकासुराच्या दहशतीतून लोकांना मुक्ती मिळण्याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो, जो दिवाळीच्या एक दिवस आधी असतो. तिसरी कथा म्हणजे पांडवांचे घरी परतणे. महाभारतानुसार पांडव युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव 16 वर्षांचा वनवास संपवून आपल्या राज्यात परतले. त्यांच्या परतण्याच्या आनंदात लोकांनी दीपोत्सव साजरा केला. चौथी कथा म्हणजे लक्ष्मी पूजन. कार्तिक अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते असे मानले जाते. धन आणि समृद्धीची देवी असलेल्या लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी लोक आपली घरे स्वच्छ करतात, दिव्यांची रोषणाई करतात आणि तिची पूजा करतात. तर ह्या झाल्या काही पौराणिक कथा. तर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, दीपावलीला दीपावली का म्हणतात? तर दीपावली हा शब्द संस्कृत भाषेतील 2 शब्दांपासून बनला आहे. दीप म्हणजे दिवा किंवा प्रकाश आणि आवली म्हणजे रांग किंवा ओळ. म्हणून दीपावली हा शब्दाचा अर्थ दिव्यांची रांग किंवा दिव्यांची ओळ असा होतो. या सणामध्ये सर्वत्र दिवे लावले जातात, ज्यामुळे दिव्यांची रांग तयार होते. या